हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. द सिव्हिल ब्लॉगर. मी जनक घरात घेऊन आलो आहे आपल्यासोबत नवीन ब्लॉग. आज आपल्या गोव्यामधील आहे तिसरा दिवस. तर आज आपण चाललो आहोत साऊथ गोवा. पुढील माहिती आहे आपला मित्र चिन्मय दिलं तुम्हाला. आपण जातात आज साऊथ गोवा, कारण तिथे खूप सुंदर असे बीच आहेत. गोव्याचे बेस्ट बीच बोलले जातात तिकडे. कोला बीच, पालो बीच आणि काबोला बटरफ्लाय बीच सुद्धा जायचं आपल्याला. त्याच्यात आपल्याला बोटिंग करून जावं लागेल, कायाकिंग पण आपण करू शकतो. तुम्ही आपल्यासोबत जॉईन राहा. आम्ही तुम्हाला पुढे काय होतं ते नक्कीच दाखवू आमच्या सिव्हिल ब्लॉगर चॅनलवर. तर आता आपण ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत. आता आपण बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय येत आहे. आता आपण ऑर्डर करत आहे. खूप सारे व्हरायटी आहे तिकडे. आम्ही ऑर्डर केलेलं आहे छोले भटुरे, पावभाजी. तर 1 तास झालेला आहे प्रवास आपला. आता आपण थोडं रिलॅक्ससाठी ज्यूस पिऊयात, मोसंबी ज्यूस. त्याच्याने आपल्याला एनर्जी येईल. एनर्जी ड्रिंक गोव्यामधील प्रसिद्ध असं मोसंबी ज्यूस. तुमचा पायनॅपल ज्यूस पित आहेत. खूप छान. जतीन काय बोलत. तर आता हे स्वतःच ज्यूस काढून पित आहेत स्वतःसाठी. हा, बायकोसाठी ज्यूस काढून देत आहेत का? हो हो, आज तिच्यासाठी मी माझ्या हाताने. हा, त्यांची ॲनिव्हर्सरी आहे ना, ॲनिव्हर्सरी गिफ्ट देत आहे तिला. गिफ्ट मध्ये तिला माझ्या हाताचा ज्यूस करणार. तर फ्रेंड्स, आपण आता साऊथ गोव्यामध्ये पालोलॅम बीचवर आलेलो आहोत. इथे आपण खूप सारे असे राईड करणार आहेत. पाहूयात कसं आहे, आपल्याला काही डिस्काउंट वगैरे मिळते का. हो नक्कीच. आता पालोलम बीचवर येण्यासाठी तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरचा पण उपयोग करू शकता. पण मला तरी वाटतं की तुम्ही 4 व्हीलरवर आलेलं परवडते, कारण की आज जर तुम्ही फॅमिली सोबत येत असेल ना तर 4 व्हीलर मस्त आहे. आणि जर तुम्ही फ्रेंड सोबत आहे तर तुम्ही बाईक घेऊन 2 व्हीलरसाठी 2 तासाची राईड खूप जरा कष्टदायक आहे. हो. आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण सुंदर असा पालोलेमचा. तुम्हाला आता आपण किनारपट्टी दाखवतो आपली कशी आहे समोरून. ही पालोलेम बीचची किनारपट्टी. खूप सारे बोट इथे लागलेले आहेत. याच्यातून सर्व राईड आपल्याला करायला मिळतील. आणि आमच्या वाईफ तिकडे उभ्या आहेत. तुम्हाला त्यांच्याशी परत एकदा ओळख करून देऊ. आपल्या वाईफ ह्यांना तर तुम्ही ओळखतच असतील. चिन्मयची वाईफ पूर्वा पाटील. आणि नक्की सिव्हिल ब्लॉगरची वाईफ म्हणजे सिद्धी पाटील. आणि जतीन घरात त्यांची वाईफ म्हणजे, आणि त्यांची फर्स्ट अॅनिव्हर्सरी तुम्ही विश करू शकता कमेंट मध्ये. हॅपी अॅनिव्हर्सरी विश करा. आणि थँक्यू ज्याने ज्याने विश केलं असेल त्यांना. आणि आता आपण बघूयात आम्ही 1 तासासाठी कोणत्या राईड आहेत त्या पाहूयात आपण. आता तुम्हाला इथून घेऊन जाणार. अगोदर तुम्हाला डॉल्फिन दाखवणार, नंतर बटरफ्लाय बीच आहे, हनीमून बीच, मंकी आयलंड, टटल रॉक साईट सीन करणार. नंतर तुम्हाला अर्धा तास ते 40 मिनिट बटरफ्लाय बीचवर उतरणार, फोटोग्राफी स्विमिंग काही करायला तुम्हाला. आणि नंतर 1.5 तासाच्या नंतर तुम्हाला ते घेऊन येणार. ओके. आणि त्यात तुमचा रेट असते 1000 रुपीज पर हेड, 1.5 hour ट्रिप. आणि जर तुम्ही आपलं जर नाव सांगितलं की जे सिव्हिल ब्लॉगर, तुम्हाला थोडंफार डिस्काउंट भेटणार तुम्हाला. काकांनी खूप आम्हाला चांगला डिस्काउंट दिलाय. तुम्ही एकदा या आणि ह्यांना भेटा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. थँक्यू. घरात आणि त्यांची मिसेस सिद्धी घरात, आणि इकडे आमच्या मिसेस पूर्वा घरात. हे तिघं आणि मी एक चौथा. आम्ही जरा बोटिंग करत आहेत. आता चालले आहेत, कायाकिंग पण करणार आहेत आज. आणि हे बघा, एक वेगळंच प्रकरण आहे यांचं, वेगळंच प्रेम आहे. अरेंज मॅरेज असून लव्ह मॅरेज सारखं प्रेम आहे यांचं. नाही देखा जा रहा यार, नाही देखा जा रहा. आपली बोट चालली, ती बोट. आणि आमची बोट निघालेली आहे तिकडे. आम्ही बॅलन्स करायला 2 माणसं आधीच पाठवली आहेत. ट्रॉपिकाना ज्यूस, ट्रॉपिकाना ज्यूस पितात आम्ही गोव्याला. इट्स गुड फॉर हेल्थ. हे जतीन मदत करत आहेत बोट ढकलण्यासाठी. शेवटी त्याने आज बोट पाण्यात उतरवली. जतीन, जतीन, ए जतीन, इथे बघ. जिमची पॉवर त्याने दाखवलेली आहे त्याच्या. ए सोला का डोला. सॉलिड बॉडी जिगर में. ही रिवर्सला गेलेली आहे. खूप जोरात लाटा येत आहे. ती बघा कशी रिवर्सला जात आहे. तर आपली बोट सुरू झालेली आहे. चिन्मय दिसत नाही.
फोटो काढ. गाईस खूप छान वाटते बोटीत बसल्यानंतर. तुम्ही पण हा आनंद लवकरात लवकर घ्या. डॉल्फिन आज आपण डॉल्फिन पाहायला जात आहे. बघूयात आपल्याला डॉल्फिन दिसतो का. जर आपला लक चांगला असेल तर आपल्याला नक्कीच डॉल्फिन दिसेल. तर डॉल्फिन पाहण्यासाठी आम्ही खूप सारा खर्च केलेला आहे, पण डॉल्फिन काही अजून दिसत नाही. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. खूप छान असं वाटते. फक्त डॉल्फिन दिसले तर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली असं मला तर वाटते. आता बटरफ्लाय बीच येते असं वाटत आहे. कुठे आला बटरफ्लाय बीच तुम्हाला दाखवतोय. तुम्ही घर बसल्या बसल्या आनंद घेऊ शकतात, कारण बसून जो आनंद घेण्याची मजा आहे ती कशातच नाहीये. मजा आया. खूप छान असं पाणी आहे. एकदम नितळ पाणी आहे. हे बघा तुम्ही मधली फिश पण पाहू शकतात, पण ते आपल्या कॅमेऱ्यामधून नाही दिसतात तुम्हाला. फिश सारखे हात टाकून काढतात. जे आम्ही अनुभव घेत आहेत ना ते तुम्हाला कॅमेरामधून अजिबात येणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथे नक्की व्हिजिट करावं लागेल. त्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला योग्य असं पॅकेज देऊ. वा ट्रॅव्हल वाला आहे. आणि समोर बघू शकता बटरफ्लाय बीच. समोर बीच आलेला आहे. बटरफ्लाय बीच गोव्यामधील एक फेमस असं बीच. त्याला थोडं मळमळते म्हणून तो बाबाजीचा चुरण खात आहे. नाही शेपा. शेपा आहे का. हा शेपा. अब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. त्याला काय बोटीचा त्रास होतोय बे. बोटीचा जाम त्रास. हो त्याने गॉगल पण घातलेला आहे. ना भीती वाटते पाण्याची. हा त्याला सर्वात जास्त भीती डबल पाण्याची. सेफ्टी जॅकेट लावलाय. हा एक आणि दुसरा एक. तिला स्विमिंग येते म्हणून त्याला काय टेन्शन नाहीये. त्याला माहिती आहे वाचलेलं. कोक पित आहेत, एन्जॉय करत आहेत मस्त कोक पिऊन. गाईस तुम्ही पण नक्की गोवाची ट्रिप प्लॅन करा. खूप छान आहे. खूपच छान आहे. आम्ही बजेट जय हनुमान. तिथे बघ मासे पकडले. बस किती मला कॅप्चर करणार आहे माहिती आहे मला. आज पण आमच्या आज यांच्या अॅनिव्हर्सरी आहे. आपल्याला यांच्याकडून आज पार्टी देखील आहे. संध्याकाळी दाखवतो तुम्हाला कशी अरेंजमेंट आहे पार्टीची. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पार्टी माझ्याकडून आहे पण पैसे सर्व देणार आहेत. कैसा लगा मेरा मजाक. हा मध्ये काही बोलतो. त्याला कॉमेडी करायची सवय आहे. ते बघा, मोये मोये पण फार लांबून दिसत नाही रे एवढं. तर हा आहे हनीमून बीच. तर आता आलेलं आहे टर्टल रॉक. तुम्ही पाहू शकता. हॅलो फ्रेंड्स, तर आपला बटरफ्लाय बीच वगैरे सर्व पाहून झालेला आहे. आता आपण जात आहोत कोला बीच. तो देखील साऊथ गोव्यामधील खूप प्रसिद्ध असं बीच आहे. आणि आम्ही आलो आहेत कोला बीचला. व्हेरी फेमस कोला बीच आहे. तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू. सुंदर असा व्ह्यू लाभलेला आहे हा आम्हाला. सिव्हिल ब्लॉगरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण सनसेट पाहत आहोत गोवामध्ये. आपण आहेत आता काबो दे रामामध्ये. हा फेमस सनसेट बघायला खूप लोक तरसतात. नेत्र दीपक असा हा सनसेट तुम्ही पाहताय द सिव्हिल ब्लॉगर यांच्या यूट्यूब चॅनल करून. आणि तुम्ही बघू शकता इथे एक आहे सेल्फी पॉईंट. प्रत्येकाची सेल्फीसाठी लाईन लागलेली आहे. सॉरी फोटो पॉईंट आहे हा. खूपच सुंदर असा. आणि आमच्या रील्स पण आम्ही काढलेल्या आहेत. त्या तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम ID वर दिसतील. जनक घरात. पाणी हा फक्त याच बीचवर दिसू शकतो तुम्हाला. सुंदर, अति सुंदर असा बीच. हॅलो फ्रेंड्स, तर आता खूप उशीर झालेला आहे. आपण जात आहोत पुन्हा नॉर्थ गोवा. साऊथ गोव्यावरून आपण निघालो आहोत.
बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच अजून खूप व्हिडिओ पाहायला मिळतील.